आरोपींना फाशी, धनंजय मुंडे, शिवाजी महाराज की जय, भवानी गावाला रिक्त करायचं काय, आली मुंडावर पाय, गावाला रिक्त करायचं काय, आली मुंडावर पाय, गावाला रिक्त करायचं सारा धनंजय मुंडेचं करायचं काय, आली मुंडावर पाय, आली मुंडावर पाय, या हरणखोर मुंड्याचं करायचं काय, आली मुंडावर पाय, या निर्लज्ज माणसाचं करायचं काय, आली मुंडावर पाय, या हरणखोर झालीच पाहिजे, धनंजय मुंडेला फाशी झालीच पाहिजे, धनंजय मुंडेला फाशी झालीच पाहिजे, अरे मागच्या धनंजय मुंडे माझ्याकडे झालेला फाशी झालीच पाहिजे, मागच्या धनंजय मुंडेला फाशी झालीच पाहिजे, मराठी भाषेत अरे बाबा जळला सुद्धा गेले साले माधवचे एवढे हालत फोडायचे जळला सुद्धा गेले मस्साजोगचे सरपंच संतोषदादा देशमुख यांची अमानवीय अशा पद्धतीने हत्या करण्यात आली आणि या हत्येच्या पाठीमागे माजी मंत्री जे अमानवीय आहे, ज्याला मनुष्य म्हणायला, ज्याला मंत्री म्हणायला सुद्धा नीतिमत्ता कळवून जाते, अशा पद्धतीचा हा मराठीचा माणूस धनंजय मुंडे, हरामखोर मूर्ख माणूस, ज्या माणसामुळे आमच्या संतोष देशमुख दादांची हत्या करण्यात आली, अशा या हरामखोर धनंजय मुंडेला सुद्धा या केसेसमध्ये जे आहे तर सह आरोपी करावं आणि संतोष दादाला जे आहे तर न्याय मिळवून द्यावं, आणि जर न्याय मिळवून दिला गेला नाही, या हरामखोर सरकारने जर याच्यामध्ये जर राजकारण केलं तर आम्ही सर्व तरुण या ठिकाणी जे आहे तर आत्मदानाचा इशारा देतोय. आमची कळकळीची विनंती आहे, आमचा संयमाचा अंत जे आहे या सरकारने पाहू नये, आपली केंद्राची जी कातडी आहे ती दाखवू नये, तर आमची तळपायाची आग जी आहे मस्तकाला जात आहे, म्हणून या धनंजय मुंडेला सह आरोपी करावं अशी आमची या सरकारला विनंती आहे. अन्यथा आम्ही महाराष्ट्र जे तर पेटवून देण्याचं सुद्धा जे तर मागे पुढे बघणार नाही आणि स्वतःसुद्धा आम्ही जे तर जीव द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. जय जिजाऊ, जय जिजाऊ.